धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. मराठी माणसाचा बालेकिल्ला असणारी आपली डोंबिवली आहे. अगदी कमी वयामध्ये प्रगतशील झालेली डोंबिवली. मुंबईची डेव्हलपमेंट वाढली आणि सर्वांचं लक्ष डोंबिवलीवर देखील पाहिले गेली. आज जय रगाई क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर भव्य दिव्य असं आयोजन 32 संघ इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. 16 संघ इंटर दिवा डोंबिवलीचे आहेत. 8 संघ स्टेशन वाईज खेळले. विक्रोळीचा खेळला, चेंबूरचा खेळला, भांडूपचा खेळला. प्रत्येक स्टेशनचे संघ इकडून खेळताना पाहिले गेले. त्यानंतर खुल्या गटातील पण आज संघ इकडे खेळताना पाहायला मिळणार आहे. 77,777 प्रथम क्रमांक आहे. लेट्स प्ले, रेडी टू फाईट. पहिली ओव्हर पॉवर प्ले. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं बॅटिंगसाठी ओमकार पाटणे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये डोंबिवलीचं नाव ज्या खेळाडूने घेऊन गेला असा ओमकार पाटणे. खूप कमी वेळामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना मुंबईकरांना वेळ लावला असा ओमकार पाटणे. स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी आपण पाहिलं पहिली ओव्हर घेऊन गौतम शर्मा. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. ओमकार पाटणेसाठी 3 बॉल 3 बाउंड्रीज मारले तर आमचे ऋषिकेश वाघे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली देखील या खेळाडूची, या संघांची आणि संपूर्ण टीमची चर्चा राहिली गेली आहे. कुठे सर्कल बाउंड्री खेळलं जातं, कुठे 1-2-4 खेळलं जातं, कुठे टर्फ खेळलं जातं, कुठे रबर बॉलने खेळलं जातं, कुठे टेनिस बॉलने खेळलं जातं, कुठे प्लॅस्टिक बॉलने खेळलं जातं. त्यामुळे कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ असेल तो अंडरआर्म क्रिकेट आहे. आज डोंबिवलीची देखील चर्चा संपूर्ण जगभरात पाहिली गेली, कारण की ओरम क्रिकेट देखील डोंबिवलीला वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्यामध्ये खेळाडूंचा एक वेगळा क्रेज राहिला गेला. बॉलिंगसाठी गौतम, स्ट्रायकरला ओंकार पाटणे बाळा. या बॉल देखील बॅक टू बॅक 3 एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले. गौतमला थोडं मात्र लाईन लेंथला बॉलिंग करावी लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये 50-60 रन्स पण या ग्राउंडवर पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवलीमध्ये जर खेळायला आलात तर सर्कल खूप मोठे पाहायला मिळतात, परंतु जर तुम्ही ठाण्याच्या त्या साईडला आलात म्हणजे मुलुंड, चेंबूर, विक्रोळी, वरळी त्या साईडला सर्कल थोडे छोटे असतात, कारण की ग्राउंड छोटं आहे. मुंबईकरांना ग्राउंड नाहीये, परंतु मोठ्या सर्कलमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. ओमकारच्या बॅटमधून धमाका. पहिले 3 बॉल रीड केले आणि त्यानंतर येतोय चौकार. करत असताना ओमकार पाटणे बाळा. अजून एक कल्याण डोंबिवलीमध्ये विशेष करून कॅप्टनच्या बॉलनी क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की इकडे कॅप्टनच्या बॉलला प्राधान्य दिलं जातं. मग गेले कित्येक वर्ष मी पण कॉमेंट्रीसाठी कल्याण डोंबिवलीमध्ये येतोय. सो डोंबिवलीमध्ये कॅप्टनच्या बॉलला इकडे एक वेगळा स्तरावर घेऊन गेलं आणि तिकडे त्याच बॉलनी क्रिकेट खेळलं जातं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ओंकार. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले, टॅप खेळले गेलेत आणि या बॉलवर देखील धमाका. जबरदस्त बॅटिंग करत असताना ओमकार पाटणे बाळा. 4-5 वर्षापूर्वी माहीमला एक क्रीडा स्पर्धा होती आणि ह्या खेळाडूचा तिकडे उदयनमुख खेळाडूमध्ये मात्र चर्चा राहिली गेली की हा एक खेळाडू डोंबिवलीमधून येतोय. त्यानंतर ह्यानी मागे वळून पाहिलं नाही. जबरदस्त कामगिरी करत असताना यावर्षी वायकट्याला देखील जबरदस्त परफॉर्मन्स केला. श्रीलन दिवा डोंबिवलीने फायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड पण त्यांनी मिळवला. सो डोंबिवलीसाठी प्रेझेंट करत असताना त्याला माहिती आहे की आपल्या डोंबिवलीचं नाव महाराष्ट्रात घेऊन जायचं आहे तर परफॉर्मन्स करावा लागेल. बाहेर गेलात तर कॉम्पिटिशन खूप आहे, जिंकणं सोपं नाहीये. याबद्दल देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु खेळाडू आहेत तिकडे. हरेश तिकडे होते आणि हरेश बॉलवर तर पोहोचण्याचा प्रयत्न केला गेलाय. 77,777 प्रथम क्रमांक आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी टीव्ही आहे. खूप सारं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. द्वितीय क्रमांक 44,444, तृतीय क्रमांक 22,222, चतुर्थ क्रमांक देखील आहे 22,222. बेस्ट बॅटर साठी कूलर आहे, बॅट आहे, टी शर्ट आहे, काय नाहीये, सर्व काही आहे. यामध्ये देखील स्क्वेअर कट खेळले गेलेत. महेश शिंदेच्या बॅटमधून आपण पाहिलं जबरदस्त टायमिंग करत असताना रन मिळतील 4. अजून एक जबरदस्त खेळाडू डोंबिवलीचा, मग थोडा कमी क्रिकेट खेळतो परंतु दर्जेदार क्रिकेट खेळतो. या वर्षी देव प्रतिष्ठानला देखील बाईक त्याने मिळवली आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना ऐरोलीची क्रीडा स्पर्धा गाजवली. क्रिकेटने खूप सारे मित्र दिले, त्यामुळे क्रिकेटने खूप सारी ओळख दिली. आज महेश शिंदे देखील आपण पाहिलं एक जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. रन जर पाहिले तर आतापर्यंत 16 रन्स आले धावफलकावर. कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट असलं की एक वेगळं इकडे आयोजन असतं. ग्राउंडला सजवणं, मग खेळाडू कक्ष, डीजे, खूप सारा माहोल
डोंबिवलीमध्ये क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी पाहिलाय, मग ते ओरम असू दे अंडरआर्म, यामध्ये देखील स्क्वेअर कट खेळले गेले. पॉइंटचा खेळाडू थोडा मागे घेतला, परंतु एक सिंगल रन मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये एक चांगलं क्रिकेट आहे. एका साईडला आपण पाहिलं तर टीम ओमसाई गणेश आणि त्यांच्या विरुद्ध अनायरा सीसी. दिवा डोंबिवलीचं एक वेगळ्या स्तरावर महाराष्ट्रामध्ये अंडरआर्म क्रिकेट की दिवा डोंबिवलीची टीम आली की त्यांचा एक वेगळा दबदबा राहिलाय. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. चान्स होता, कीपरने बॉल थोडा हातातून सुटला आणि येईल डॉट बॉल. सो पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले बिनबाद 17 रन. जबरदस्त बॅटिंग करत असताना ओमसाई गणेश. पहिल्या दिवसामध्ये पण खूप चांगला खेळ पाहिला गेला. मला असं वाटतं डोंबिवलीचा संघ क्वालिफाय झालाय. सेशन वाईज मधून खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना बघा टाइम सेट केलाय. टायमिंग जास्त तुम्ही घेऊ नका. कल्याणच्या संघाने पण जबरदस्त कामगिरी केली. 1 बॉल 1च्या मॅचेस पण पाहिल्या गेल्या. 2 बॉल 2च्या पण मॅचेस पाहिल्या गेल्या. भले सर्कल क्रिकेट आहे परंतु इकडे जिंकणं सोपं नाहीये. बॉलिंगसाठी सौरभ येत आहेत. अजून एक डोंबिवलीमध्ये स्टील करण जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत मी नेहमी पाहिले की बॉलर खूप चांगले बॉलर्स या परिसरातून पाहिले गेले. बॉलिंगसाठी सौरभ. दुसरी ओव्हर घेऊन येतात स्ट्राईक महेश शिंदे. या बॉल देखील कट केल्या गेल्या. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली डीप मध्ये. राज. जय रागाई क्रिकेट क्लब, जय रागाई क्रियांश 11 चषक 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा. जयेंद्र म्हात्रे, मयुरेश म्हात्रे, प्रेम म्हात्रे, नवजीत वजे, रुपेश कारंडे, संदीप म्हात्रे आणि सर्व त्यांची टीम की आपल्या परिसरात पण नामवंत खेळाडू आले पाहिजेत. पाकशाळा मैदान ह्या ग्राउंड वरती देखील खूप चांगलं क्रिकेट फार पूर्वीपासून. या बॉलर ठरवून खेळत होतं की फाईन लेगला खेळायचा होता परंतु फटका फसला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं बॅटरला. ओमकारला बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर येतं स्ट्राईक एंडला विशाल फुलोरे. कल्याण डोंबिवलीमध्ये आलं की म्हात्रे, बोहीर, पाटील अशी सरनेम आमचे सर्व अग्री कोळी मित्र आम्हाला मिळतात आणि या क्रिकेटने खूप सारे मित्र पण दिले. या बॉल रिव्हर्स खेळले गेले. बॉल निघून आमचे पवन भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. मोठा गाव ग्रामीण क्रिकेटचा देखील एक वेगळा क्रेज ह्या डोंबिवलीने दाखवला आणि आज महाराष्ट्रामध्ये जर ओरम क्रिकेटमध्ये जर कोणाचा बोलबाला असेल तर कल्याण डोंबिवलीचा बोलबाला आम्ही दरवर्षी पाहिला, नेहमी पाहिलाय आणि या परिसरातून ग्रामीण क्रिकेटचे देखील ओरमचे खूप जबरदस्त खेळाडू पाहिले गेले. या बॉल देखील समोर खेळले गेले. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल येईल. कमबॅक केलं बॉलर सौरभने पण. आजचा दिवस आणि शेवटचा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. यानंतर खुल्या गटाला पण आपण सुरुवात करणार आहोत. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेलाय. राज तिकडे पहिल्या अटेम्प्टला बॉल जर पकडला असता तर मला असं वाटतं चान्स होता रनआउटचा. सर्व आज मित्र संडे आहे, सर्वांना सुट्टीचा दिवस आहे. संडे फंडे. शनिवार रविवारी मुंबईत खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये अदर स्टेजला पण क्रिकेट खेळलं जातं. मग गुरुवारी पण काही टुर्नामेंट, शुक्रवार, सोमवार, मंगळवार क्रिकेटने अगदी वेळ लावून सोडलाय. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला बघता बघता इकडे समाप्त झालाय. जबरदस्त बॉलिंग केली सौरभने. गुड बॉलिंग. एक विकेट पण मिळवली परंतु एक बाउंड्री आली आणि या ओव्हरमध्ये इकॉनॉमी बॉलिंग करत असताना फक्त आणि फक्त रन्स आले 6 रन. 7 रन्स आले. जबरदस्त बॉलिंग केली सौरभने. 2 ओव्हरमध्ये स्कोर झाला आतापर्यंत 24. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गणेश, जय रागाई क्रिकेट क्लब,
जयरागाई क्रियांश 11 चषक 2026 हे भव्य दिव्याचं आयोजन. आकर्षक ट्रॉफीज पण आपल्याला पाहायला मिळतात, क्रिस्टल ट्रॉफीज. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर डॉट बॉल येतोय. फुलवरेला थोडा चान्स घ्यावा लागेल. विशाल 50-55 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. ओमसाई गणेश या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडा फटका फसला गेलाय. महेशने चांगलं कॉल दिला आणि महेशने बघता बघता रन्स कंप्लीट करे. सिंगल तिकडे. कोणता संघ मात्र इकडे बाजी मारेल? श्रीराम चमाई 11 डोंबिवली संघ क्वालिफाय झालाय. काल विजय स्टार संघाने जबरदस्त खेळ केला. 2 संघ तर क्वालिफाय झालेत. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर आपण पाहिलं पिचिंग केली गेली आहे. व्हाईट बॉल. 55-60 पण या ग्राउंडवर होतील आणि ते रन्स चेस पण होतील. त्यामुळे सर्कल क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. तुम्हाला फिल्डिंग बॉलिंग डिपार्टमेंट खूप चांगलं पाहिजे. स्ट्राइक एंडला महेश. यामध्ये देखील स्क्वेअर कट खेळले गेले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. चांगलं टायमिंग करत असताना धाव फलक जर पाहिलं तर आतापर्यंत 27 रन झालेत. ओमसाई गणेश आणि त्यांच्या विरुद्ध अनायरा सीसी. दिवा परिसरातील काही खेळाडू या संघामध्ये खेळतात. अनायरा सीसी त्यांच्या विरुद्ध ओमसाई गणेश. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला बॅटर विशाल. या बॉल देखील यष्टा उद्ध्वस्त केला गेला. जबरदस्त पिचिंग करत असताना बॅटर आउट. विशालला पण बाहेर जावं लागेल. दांडी गोल. न्यू बॅटर आपण पाहिलं तर अंकेश पाटणे येत आहेत. लास्ट इयर डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये पण जबरदस्त कामगिरी केली होती. अंकेश पाटणे ओंकारचे बंधू आहेत आणि जबरदस्त खेळाडू. डोंबिवलीच्या याही खेळाडूवर देखील नजरा राहिल्यात. परंतु अंकेशला पण माहिती की मॅच थोडी बनवावी लागेल. टीमला काय गरज आहे बघा. तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळा, किती टुर्नामेंट जिंका, सिरीज घ्या, परंतु टीमला काय गरज आहे सिच्युएशन प्रमाणे जो बॅटिंग करतो त्याची चर्चा नेहमीच राहिली आहे. ऋषिकेश वाघे यांच्याकडून देखील 3 बॉल 3 बाउंड्रीज मारल्या. तर अंकेशसाठी देखील 500 रुपयाचा पुरस्कार आहे. या बॉलवर थोडे लेझी खेळले गेले. ठरवून खेळले की सिंगल करायचं आहे. डबल माइंड झाले. येईल डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाहीये. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व आमचे वयस्कर नागरिक, या परिसरातील सर्व लेजेंडरी प्लेयर्स जे युट्यूबला देखील मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं पण स्वागत आहे. जय रागाई क्रिकेट क्लब, जय रागाई क्रियांश 11 चषक आपण पाहतोय. या बॉल देखील आतमध्ये आणला. बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. लॉन्ग स्ट्राइक एंड रॉकेट थ्रो. वा, चान्स घेतला गेला. गौतमला माहिती आहे की अशा चान्सेस घ्यावे लागतील. कुठे ना कुठेतरी हॅलो 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 चेक. हॅलो. कुठे ना कुठेतरी आपण रन चालू ठेवणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर ही मॅच मध्ये अंकेश आणि त्या सोबतीला आपण पाहिलं तर महेश. बॉलिंगसाठी आपण पाहिलं निखिल येतात. तिसरी ओव्हर घेऊन निखिलवर जबाबदारी दिली आहे. स्ट्राइक एंड लेफ्टी बॅटर अंकेश. क्रुशल मॅच आहे. अंकेशला पण मॅच बनवणं गरजेचं आहे. ओमसाई गणेश त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर अनायरा सीसी. या बॉलवर देखील बाहेरचा बॉल होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल.
मॅच चालू ठेवणं गरजेचं असताना अंकेशला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मॅच क्रुशियल आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. कुठे ना कुठेतरी हे रन्स खूप महत्वाचे असणार आहेत. यामध्ये देखील परफेक्ट यॉर्कर, बॅटर आउट. निखिलचा एक जबरदस्त यॉर्कर, अगदी मधली अष्टी वाकवली आहे. वा, जबरदस्त बॉलिंग करत असताना निखिल. 29 रन झाले धावफलकावरती. बॅटर ओम म्हात्रे. पिचिंग जर चांगली केली होती, परंतु अंकेश थोडे लेझी खेळले, ठरवून खेळले आणि निखिलला पहिल्याच बॉलवर यश मिळतं. स्ट्राईक एंडला ओम म्हात्रे. म्हात्रेला मात्र थोडा चान्स घेणं गरजेचं आहे. 50 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं महत्वाचं असणार. या बॉलवर समोर खेळले गेलेत, परंतु का बॉल अडवला गेलाय. उमेश, वेल स्टॉप उमेश. म्हणजे उमेशला पण माहित नव्हतं की त्यांनी बॉल अडवलाय. कधी कधी हातात बॉल बसतो आणि तसाच एक सिच्युएशन पाहिली गेली. वेल स्टॉप उमेश. उमेशने चांगले एफर्ट्स दिले, बॉलवर नजर ठेवली. या बॉल देखील समोर खेळले गेले. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. महेश स्वतःवर नाराज आहेत. रन्स करणं गरजेचं होतं आणि ते रन्स मात्र होत नाहीयेत. 30 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेलाय डाऊन द ग्राउंड. वा, महेश शिंदेच्या बॅटमधून आपण पाहण्यात येतोय चौकार. जबरदस्त टायमिंग करत असताना एक चांगलं फुटवर्क पाहिलं गेलं महेशचं आणि 4 रन मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय आपण पाहिलं तर 34 रन झाले धावफलकावरती. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. पुन्हा एकदा एक चांगलं टायमिंग महेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री आणि ओमसाई गणेश संघाने आता मात्र कमबॅक केलंय. कारण की फायटिंग टार्गेट त्यांनी बनवलाय. 38 पर्यंत रन झालेत. सुरुवातीला निखिलने पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 2 बाउंड्रीज. शेवटचा बॉल असणे बाकी आहे निखिल यांचा. 38 रन झालेत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा महेश. फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. बघता बघता या बॉल देखील पुन्हा एकदा समोर खेळले गेलेत. स्ट्राईक मात्र महेशकडे राहील. 39. 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला. 39 रन झालेत. उर्वरित आजचा दिवस देखील एक पाहण्यासारखा असणार आहे. खुल्या गटात देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील आणि अंडरआर्म क्रिकेट, मग खुल्या गटातलं क्रिकेट देखील एक बघणं वेगळी मजा आहे. कारण की अगदी 6 बॉल 16, 6 बॉल 6, 6 बॉल 3च्या देखील मॅचेस या ग्राउंडवर आज मागील 2 दिवस पाहिले तर त्या फिरताना पाहायला मिळाल्यात. 1 बॉल 1 ची मॅच पण पाहिली गेली. बॉलिंगसाठी गणेश येतात. शेवटची ओव्हर खूप महत्वाची गणेशांची. स्ट्राईक एंडला महेश. 50 पर्यंत टचअप देईल का महेश शिंदे. पहिला बॉल स्टेपआउटून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु व्हाईट बॉल. बघता बघता ग्राफ झाले आपण पाहिलं तर 40 रन झाले धावफलकावर. पुन्हा एकदा आपण पाहिलं त्या गणेश. स्ट्राईक एंडला महेश. महेश गणेश. फोर्टी 1 रन आता मात्र तेवढीच निर्णायक आहे. इकडे देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि ओम म्हात्रेला बाहेर जावं लागेल.
ओम म्हात्रेला बाहेर जावं लागेल. रिव्ह्यू लॉस आहे. नॉन स्ट्रायकेटला विकी येतात. स्ट्रायकेटला महेश शिंदे. या बॉल शेप आउट झालेत. समोर यष्टांना बॉल आदळलाय, परंतु भागमभाग स्ट्राईक मात्र आता तिकडे. आणि काय घडलंय? मोय मोय गौतम एवढे नाराज झाले की हे 2 रन्स, परंतु स्ट्राईक 2 रन्स आले, त्याला एवढं व्हॅल्यू नाही, परंतु स्ट्राईक महेश शिंदेकडे गेले, त्यामुळे अजून म्हणाला त्यांच्या लागलं. रन्स मात्र जाऊन पोहोचतात 2 पुढे. 43 रन झाले धावफलकावरती. धावा झाले धावफलकावर. कुठे ना कुठेतरी या मॅच मध्ये मात्र पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार. बॅटिंगसाठी आपण पाहतो महेश शिंदे, बॉलिंगसाठी गणेश. शेवटच्या ओव्हरमध्ये फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. महेश शिंदे या बॉलवर स्टेप आउट झाले आणि बॅड लक. विकी ठरला अनलकी. समोरच खेळले महेश आणि विकीला बॉल आदळला. न्यू बॅटर शुभम चिगणे. टीमचे कॅप्टन आहेत शुभम. शेवटचे काही बॉल बाकी आहेत, मात्र इकडे चेक केल्यात झालाय. महेशवर सर्वांचं लक्ष आहे, कारण की महेशने 2 स्ट्रोक चांगले खेळले, परंतु बॉल समोरच आदळला गेला. 43 झालेत. 50 पर्यंत घेऊन जाईल का? या बॉलवर व्हाईट बॉल. ऑफ स्टिकला बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शुभम चिकणेने पण व्हाईट बॉल दिला. 2 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतो बॅटर महेश. 44 रन झालेत. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. चौकार येईल का? या बॉलवर स्टेप आउट झाले. फटका थोडा फसताना पाहिला गेला. 1 रन मिळेल तिकडे. अरे शुभम मागे तर बघ भाऊ. तो स्ट्राईक मात्र महेशला देणार नादामध्ये त्याची विकेट गेली. बॅटर आउट. शेवटचा बॉल आपण पाहिलं तर बाकी आहे. स्ट्राईक एंडला बॅटर उमेश. रिव्हर्स खेळले गेलेत बॉल, मात्र खेळाडू आहेत तिकडे. झाला आणि 47चं टार्गेट. डबल बॅटिंग महेश. हार्डलक. 47 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. थँक्यू.
47 to win. वळूयात दुसऱ्या डावाकडे. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी ही मॅच देखील दोन्ही संघ मात्र इकडे फाईट करतायत. 47चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम अनायरा सिशी. बॉलिंगसाठी ओमकार पटणे पहिली ओव्हर खूप महत्वाची आहे. पॉवर प्लेची ओव्हर चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईक केलं लेफ्टी बॅटर हरेश आणि त्या सोबतीला अतिश. स्ट्राईक हरेश आहेत, जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर एक चांगली बनवणं गरजेचं आहे. स्ट्राईक लेफ्टी बॅटर हरेश. लेट्स प्ले रेडी टू फाईट. पहिल्याच बॉलवर बीट केले गेले ओमकार पाटण्याने. काय पिचिंग केली गेली आहे, वा जबरदस्त पिचिंग करत असताना पहिल्या बॉलवर डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं गेलं पहिल्याच बॉलवरती. 47चं टार्गेट आहे. डोंबिवलीचं क्रिकेट देखील आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा राहिली गेली की डोंबिवली श्री 11 दिवा डोंबिवलीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली की अंडरआर्म क्रिकेट काय असं ह्या संघाने देखील दाखवलं गेलं. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं खेळाडू टीम मध्ये. जबरदस्त फिल्डिंग, गुड थ्रो, वा ओम म्हात्रे. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना एक चांगलं क्रिकेट खेळतोय निलेश म्हात्रे. म्हणजे डोंबिवलीमधून या खेळाडू देखील एक उलटा सुलटा म्हणून त्याला देखील ओळखलं जायचं आणि आज वडिलांच्याच पाऊलवर पाऊल ठेवत असताना चांगलं क्रिकेट खेळतात. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात आणि त्यांनी दाखवलं या थ्रोने. काय जबरदस्त थ्रो केला ओम म्हात्रेने. काही खेळाडू बॅटिंगसाठी फेमस असतात, काही बॉलिंगसाठी तर काही फिल्डिंगसाठी. स्ट्राईक एंडला आता बॅटर आहेत अतिश. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओमकार. या बॉल देखील पुन्हा एकदा एक जबरदस्त पिचिंग पाहिली गेली ओमकार यांच्या माध्यमातून. ओमकारने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. त्याची बॉलिंग करण्याची पद्धत, बॉलिंगची स्टाईल, बॉलिंगची ऍक्शन, बॉल रिलीज करण्याची जो झोन आहे परफेक्ट आहे. लाईन लेंथ खूप आहे. त्यातून तो शिकला. मग क्रिकेट तुम्हाला प्रॅक्टिसने तुम्ही शिकून कुठल्या बॉलरची बॅटरच्या अगेन्स्ट कशी बॉलिंग करायची, कुठल्या विकेटवर कशी बॉलिंग करायची, सर्कल बाउंड्रीला कशी बॉलिंग करायची, 1 to 4 ला कशी करायची, अंडरआर्म ओपनला कशी करायची, टर्फला कशी करायची, अभ्यास खूप महत्वाचा आहे. यामध्ये देखील परफेक्ट यॉर्कर, वा जबरदस्त यॉर्कर पाहायला गेला ओमकार पाटणेचा. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 रन खर्च केली गेली ओमकार पाटणे बाळा. जबरदस्त सुरुवात ते केली परंतु टीम एफर्ट्स आहे. एका बॉलरकडून चांगली कामगिरी झाली आहे. या बॉलवर देखील परंतु जबरदस्त फिल्डिंग तिकडे कव्हरला उमेश. वेल स्टॉप उमेश. ओम साई गणेशा स्थानिक संघासाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मग तुम्ही मुंबईत किती चांगलं क्रिकेट जिंका पण इंटर डोंबिवली जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि सर्वांसाठी तेच असं की इंटर डोंबिवली जिंकणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंड लेफ्टी बॅटर आहेत हरेश. दिवा डोंबिवलीचा एक 16 संघ इकडे पाहिले गेले. 8 संघ स्टेशन वाईज, 8 संघ खुला गट.
या बॉलवर मात्र चेक केला गेलाय. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं आता पहिली ओव्हर फक्त आणि फक्त 2 रन खर्च केले की, परंतु शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. हरीशच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक येईल का? या बॉलवर दांडी गुल बॅटर आउट. ओमकार पाटणेचं सेलिब्रेशन. एक महत्वाची विकेट मिळवतात आणि फक्त 2 रन खर्च करत असताना ओमकार पाटणेचा एक जबरदस्त स्पेल. बॅटर आउट. खूप चांगली बॉलिंग केली ओमकार पाटणेने. इकॉनॉमी बॉलिंग केली आणि 2 रन्स खर्च करताना चांगली सुरुवात केली आहे. धावफलक थोडं मात्र इकडे शांत होताना पाहिलं गेलंय. 47चं टार्गेट आता 24 बॉल मध्ये 45 करायचे. नवीन बॅटर गौतम शर्मा. यावर्षी व्हाईट चषकामध्ये गेला. अष्टविनायक दादर संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. जयस्मृती अष्टविनायक दादर संघासाठी पण खूप चांगला खेळ केला. गौतम शर्मा एक लेफ्टी बॅटर आहेत. दिवाचे जबरदस्त ऑलराऊंडर आहेत आणि त्या सोबतीला आता बॅटर आहेत अतिश. डेन केबलला देखील क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतो आणि जीटीसी ला पण ही अगदी लाईव्ह चालू आहे. जबरदस्त बॉलिंग केली ओमकार पाटणेने पहिल्या ओव्हर मध्ये. फक्त आणि फक्त रन्स केले गेले 2. 24 बॉल मध्ये 45 करायचे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे अतिश. चोवीस बॉल मध्ये 45 करायचे. स्ट्राईक एंडला अतिश. पहिलाच बॉल वाईट बॉल आहे. बॉलिंगसाठी महेश शिंदे येतात लेफ्ट आर्म. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 वाईट बॉल आलेत. महेशला थोडी लाईन शोधावी लागेल. जय रागाई संघाने पण एक जबरदस्त कामगिरी केली. तब्बल 70 रनचा त्यांचा हायस्ट स्कोर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. महेश थोडं टेन्शन मध्ये महेश की पहिल्या 3 बॉल मध्ये 3 एक्स्ट्रा आले. एकही बॉल अजूनही खर्च केलेला. 3 बॉल मात्र हाताळले गेले. आजचा एक महत्वाचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. संडे फंडे सुपर संडे. या बॉल देखील समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड फिल्डर आहेत तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. फोर्टी 47चं टार्गेट आहे. जय रागाई क्रियांशी 11 चषकाचं हे भव्य दिव्याचं आयोजन आणि बघता बघता आता 24 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 23 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. गौतमची जर बॅट लागली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो टीम बॅटिंग करत असताना. नायरा सीसी दिवा या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट तर फिरवली आहे. परंतु महेशला माहिती आहे की आता आपल्याला ही ओव्हर एक चांगली हाताळणं गरजेचं आहे. तरच मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो. या बॉलवर पुन्हा एकदा स्लोअर 1. जबरदस्त बॉलिंग करत असताना महेश शिंदे. वा शिंदे. पहिले 3 एक्स्ट्रा आले पण त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. या बॉलवर देखील एक वेगळ्या स्टाईलने खेळले गेलेत आणि गौतमच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन मिळतात. जबरदस्त टायमिंग करत असताना गौतम शर्मा. गौतमला माहिती आहे की आता रन्स करावे लागतील. मॅच जिंकायचं थोडाफार मात्र इकडे कलाटणी देणं गरजेचं आहे. चान्स घ्यावा लागेल.
या बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा महेशने कमबॅक केला गेला. एक चौकारानंतर दुसरा बॉल, जबरदस्त पिचिंग केली गेली. येईल डॉट बॉल. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेत रन झाले आतापर्यंत 10. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर आहेत गौतम. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्वीप खेळायचा प्रयत्न केला तो निखिल तिकडे होते आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले आतापर्यंत 11. 18 बॉल्स मध्ये जिंकण्याकरिता 36 रनची गरज आहे. 18 बॉल 36 करायचे, मग डबल करायचे आहेत. अठरा बॉल 36 करायचे आहेत. मॅच थोडीफार शांत चालू आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. ओमसाई गणेश संघ थोडं स्पीडअप करायचं आहे. बघा 16 मिनिटांमध्ये तुमचे 4 ओव्हर कंप्लीट होणं गरजेचं आहे. खल्लास 3-2-1-4 आपण तयार राहायचं. लगेच आपली मॅच असणार आहे विनिंग टीम सोबत. चला बॅटिंग टीम आपण पण जास्त वेळ घेऊ नका. 18 बॉल मध्ये 36 करायचे. बॉलिंग साठी ओमकार पाटणे. तिसरी ओव्हर चांगली आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. नैरा सीसी दिवा. स्ट्राईक एंड लेफ्टी बॅटर गौतम. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर ओमकार पाटणे. 18 बॉल 36 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. या बॉलवर समोर खेळले गेले तर ओमकारचं पुन्हा एकदा सेलिब्रेशन. गौतमला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. ओमसाई गणेश संघ मात्र आता कमबॅक करत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा न्यू बॅटर उमेश येत आहेत. 17 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 36 धावांची गरज आहे. गौतमने थोडी घाई केली. डबल माइंड झाले. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करत होते. बॅटची हलकीशी एज घेतली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागलं. न्यू बॅटर उमेश. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता. जबरदस्त पिचिंग करत असताना ओमकार. वा, एक वेगळ्या लहरामध्ये खेळतात. यामध्ये देखील कव्हरला खेळले गेलेत. काही वेळानंतर का नाही होईतात परंतु चौकार येतोय. उमेश बोललाय थांबा मी आहे, तुम्ही घाबरू नका, मी रन्स करू शकतो. आणि चांगलं टायमिंग केलं उमेशने पण. बॉल रीड केला. एक डॉट आला होता परंतु त्यानंतर चौकार येतो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. मॅच मध्ये कमबॅक करत असताना पुन्हा एकदा अनायरा सीसी दिवा. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे बाळा. या बॉल ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. वेग चांगला आहे ओमकारकडे, वेग चांगला आहे, लाईन लेंथ चांगली आहे, त्यामुळे अचूक टप्प्यावर बॉलिंग करतात. परंतु हा बॉल वाईड आहे. या बॉल लोअर फुलटॉस बॉल. फटका फसलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल उमेशला पण. बॅटर आउट. थोडीफार ही मॅच आता मात्र बॅकफुटला जातीये कारण की मॅच थोडी फसली आहे. ओमकार पाटणेचा दोन्ही ओव्हर मध्ये खूप चांगला स्पेल आहे. वेल बॉलिंग.
नवीन बॅटरी त्या मैदानाच्या आतमध्ये रुपेश. मॅच थोडीफार बॅकफूटला गेली. अनायरा दिवा संघ थोडा मात्र इकडे कमबॅक करावा लागेल. गौतमची विकेट थोडी लवकर गेली. लेफ्टी बॅटर थोडे हरेशने नाराज केलं. स्ट्राईक रुपेश. या बॉलवर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. 17 रन झालेत. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला समोर परंतु तिकडे आपण पाहिलं डॉट बॉल येईल. जबरदस्त बॉलिंग करत असताना ओंकार पाटणेंनी दोन्ही ओव्हरमध्ये मॅचमध्ये कमबॅक केलं. वेल प्लेड. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतात. मग एका दुसरा एक्स्ट्रा आला तरी चालेल परंतु बाउंड्री नाही आली पाहिजे हे माइंडसेट आहे ओंकारचं. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. अंकेश तिकडे पोहोचतात. एकोणीस रन झाले. 2 ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग केली ओंकारने. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना एक जबरदस्त स्पेल टाकला. फक्त आणि फक्त 10 रन खर्च करत असताना 3 विकेट मिळवले गेले ओंकार पाटणे बाळा. गुड बॉलिंग. बारा चेंडूने 28 धावांची गरज आहे. 12 बॉल 28 करायचे आहेत. मयूर भोईरनी पण जबरदस्त खेळ केला पहिल्या मॅच मध्ये आणि त्यांनी सांगितलं की मी कॉमेंट्री करू शकतो. मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतली आहे. सो क्रिकेट विषयी त्याचं एक चांगलं नॉलेज आहे आणि त्यांनी स्वतःला प्रूफ केलं. असे काही कॉमेंटेटर आहेत की ते फक्त कॉमेंट्री करतात क्रिकेट थोडं कमी करतात परंतु मयूरने प्रूफ केलं की मी क्रिकेट पासूनच कॉमेंट्री शिकलो आहे. सो वेल प्लेड मयूर. मॅन ऑफ द मॅच पण त्यांनी मिळवली आणि 6 बॉल 8ची मॅच डिफेंड करणं या ग्राउंडवर सोपं नाहीये. बारा चेंडू 28 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. अंकेश पॉवर प्लेची ओव्हर आहे. स्ट्राईक एंडला रुपेश. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अतिश. 12 बॉल 28 करायचे आहेत. ह्या ओव्हरमध्ये रन्स आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल. अनायरा सीसी संघ पण मॅच सोडणार नाहीये. 12 बॉल 28 ही ओव्हर खूप महत्वाची. ह्या ओव्हरमध्ये 10-12 रन्स आले तर लास्टला 6 बॉल 16 6 बॉल 17 पण या ग्राउंडवर बघायला मजा येईल. सर्व प्रेक्षकांचं पण स्वागत आहे. सर्व डोंबिवलीकरांचं स्वागत आहे. आज शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉल देखील पुण्यात थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. पहिला बॉल डॉट येतोय. 12 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. व्हाईट बॉल आहे. 12 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. जयरागाई क्रियांशी लेमन चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. यामध्ये देखील टॅप केला गेला. बॅकफुटला आले खेळाडू आहेत तिकडे. ओम जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. चौकार आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते. पॉवर प्लेची ओव्हर निर्णायक आहे. पॉवर प्लेची ओव्हर कमबॅक करू शकते मॅच मध्ये अनायरा संघाला. अनायरा सीसी
कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर थोडी मात्र क्लोज येताना पाहायला मिळते. अंकेशला माहिती की आपली ओव्हर खूप महत्वाची आहे. ओम साई गणेश जास्त वेळ घेत आहे, प्लीज वेळ घेऊ नका. आज आपलं थोडं शेड्यूल मोठे, आपल्याला एक 10 पर्यंत सर्व पॅकअप करायचं आहे, त्यामुळे या देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिकडे डॉट बॉलिंग अंकेश पाटणे दादा. व्हाईट बॉल, अंकेशने पण स्माइल केली. चुकीचा बॉल मी हाताळलाय. स्ट्राईक एंडला बॅटर पुन्हा एकदा अतिश. चौकार येईल का? या बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मॅच मध्ये कमबॅक करेल का नैरा सीसी संघ? मात्र मॅच सोडणार नाहीये. या ओव्हर मध्ये रन्स आले तर कमबॅक करू शकते टीम. दिवाचा संघ पण मॅच सोडणार नाहीये. त्यांच्या विरुद्ध ओम साई गणेश. या बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. विकी तिकडे आहेत. सिंगल रन मिळेल. ट्वेंटी 24 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर लावून अपील तर केली आहे. बघूयात अंपायर आमच्यापर्यंत कळवतील. बॅटर आउट. नाही ना दादू. बॉल कट झाला आणि एवढा आवाज पण आला. सो बॅटरला मला असं वाटतं तिकडे बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार आता मात्र ओमसाई गणेश संघाकडे झुकताना पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी केली या मॅच मध्ये. न्यू बॅटर राज. आठ चेंडू 23 धावांची गरज आहे. हे पॉवर प्लेचे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. आठ चेंडू आणि जिंकण्याकरिता यामध्ये देखील एज घेतली गेली आहे. मात्र तिकडे डॉट बॉल. कमबॅक करत असताना ओम साई गणेश. अंकेश पाटणेंनी जबरदस्त बॉलिंग केली. एक्स्ट्रा आली परंतु त्याने
इकॉनॉमी बॉलिंग केली तर 7 बॉल मध्ये 7 बॉल 23 करायचे आहेत. या बॉलवर बाहेर पिचिंग केली गेली, नो बॉल. चौकार येईल का? 7 बॉल 22 ला, लास्टला 6 बॉल 18 येईल का मॅच? मगाशी 6 बॉल 8 डिफेन्स झालेत, परंतु इकडे मॅच ही पण फिरेल का? इट्स अ क्रिकेट. व्हाईट बॉल. अंकेश पाटणे थोडं अंडर प्रेशर मात्र बॉलिंग करत असताना 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. 7 बॉल 21 करायचे आहेत. 1 बॉल टाकण्यासाठी अंकेशने 2 रन्स आतापर्यंत खर्च केले आहेत, परंतु स्ट्राईक केला राज कुछ तो कर दे आज. राजने समोर खेळले गेलेत. नॉन स्ट्राईक एंडला वेगात थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 रनची गरज आहे. 6 बॉल 20. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो शेवटची ओव्हर घेऊन निखिल. स्ट्राईक एंडला राज आहे. नॉन स्ट्राईक एंडला अतिश. 6 बॉल 20 होईल का? निखिलची एक वेगळी ऍक्शन आहे बॉलिंगसाठी. निखिल येतात. स्थानिक क्रिकेट या परिसरात खूप चांगलं खेळले गेलेत, अनुभव आहे त्यांच्याकडे पण, परंतु 6 बॉल 20 करायचे. बॅटिंग करत असताना टीम NRCC दिवा संघ 6 बॉल 20 ला पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. पहिला बॉल अतिशय वेगाने पाहिले गेले. जबरदस्त पिचिंग. वा. तर 5 बॉल 20 करायचे आहेत. 5 बॉल 5 बाउंड्रीज मारणं थोडं कठीण आहे ग्राउंड वरती, परंतु क्रिकेट आहे. नो बॉल आणि नो बॉलला चौकार येतो. रुको जरा सबर करो. आता मॅच आले. 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 5 बॉल 15. स्ट्राईक एंडला राज. 5 बॉल 15 ला. आता 2-3 बॉल खूप महत्वाचे आहेत निखिल बॉलिंग साठी. स्ट्राईक एंडला राज. 5 बॉल 15. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल होता, थोडा मात्र बॅटर डबल माइंड झाले. 4 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला अतिशय जे ओपनिंगला आले होते मॅचला कलाटणी देतील का? 4 बॉल 14. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवशी दुसरी मॅच देखील रंगताना पाहायला मिळते. 4 बॉल 14. 4 बॉल 14 ला मात्र कोणता संघ बाजी मारेल? या बॉल देखील मॅचची टॉप एज घेतली गेली. आता 3 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 3-13. जबरदस्त मॅच. निखिलने पण चांगलं कमबॅक केलं, परंतु राज या बॉलवर मॅचचं गणित डिपेंड असणार आहे. 3 बॉल 13. NRCC दिवा संघ जिंकेल की ओमसाई गणेश डोंबिवली? फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत. कौस्तुभ तिकडे होते आणि कौस्तुभनी बॉल अडवला गेला. आता मॅच मध्ये कमबॅक करत असताना ओमसाई गणेश 2 बॉल 12 करायचे आहेत. या बॉलवर दांडी गोल आणि निखिलचा एक परफेक्ट यॉर्कर. तिन्ही स्टंप अगदी झोपवले. औपचारिकता फक्त शिल्लक आहे या मॅच वर. नाव केलं गेलं ओमसाई गणेश. जबरदस्त खेळ करत असताना या मॅच मध्ये वेल प्ले टीम ओमसाई गणेश.
न्यू बॅटर गणेश. आणि या मॅचवर नाव कोरलं गेले ओम साई गणेश.